मित्रांनो, चेक बाउन्सची केस दाखल करायची आहे, परंतु कोर्ट फीज किती भरावी लागेल माहिती नाही आहे. तर चला पाहूयात चेक बाउन्सच्या केसमध्ये किती कोर्ट फीज भरावी लागते. जर तुमचा चेक हा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीचा होता तर तुम्हाला 200 रुपये कोर्ट फीज ही भरावी लागली असती. जर तुमचा चेक हा 10,000पेक्षा जास्त किमतीचा असेल तर प्रत्येक 10,000च्या स्लॅबला 200 रुपये याप्रमाणे तुम्हाला कोर्ट फीज भरावी लागते. उदाहरणार्थ, जर तुमचा चेक हा 50,000 रुपयांचा असेल तर 10,000चे 5 स्लॅब इथे होतात, म्हणून तुम्हाला 1,000 रुपये कोर्ट फीज भरावी लागेल. आता मात्र जर तुमचा चेक हा 51,000 रुपयांचा असेल तर मात्र 10,000चे 5 स्लॅब आणि वरचा 1,000 जो आहे तो 6व्या स्लॅबमध्ये कॅल्क्युलेट होईल आणि तुम्हाला इथे 1,000 रुपयांच्या ऐवजी 1,200 रुपये एवढी कोर्ट फीज भरावी लागेल. इथे देखील आपण पाहतोय 81,000 रुपयांचा चेक आहे. तसं पाहायला गेलं तर 10,000चे 8 स्लॅब कॅल्क्युलेट होतात, परंतु 81,000चा जो वरचा 1,000 आहे तो 9व्या स्लॅबमध्ये गेला, म्हणून तुम्हाला 9 स्लॅबचे 200 रुपयांनी 1,800 रुपये एवढी कोर्ट फीज भरावी लागेल. जर तुमचा चेक हा 80 लाख रुपयांचा असेल तर मात्र 800 स्लॅब कॅल्क्युलेट होतात आणि प्रत्येक स्लॅबचे 200 रुपये याप्रमाणे 1,60,000 रुपये कोर्ट फीज कॅल्क्युलेट होते. परंतु महाराष्ट्र कोर्ट फीज ॲक्ट 1959 मधील शेड्यूल 1 मधील आर्टिकल 18 प्रमाणे मॅक्सिमम जी कोर्ट फीज आहे चेक बाउन्सच्या केसमध्ये ती 1,50,000 एवढी अप्पर कॅप करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचा चेक हा किती जरी मोठा असेल तरी जास्तीत जास्त 1,50,000 रुपये एवढी कोर्ट फीज तुम्हाला भरावी लागेल. अन्यथा तुम्हाला 10,000च्या प्रत्येक स्लॅबला 200 रुपये याप्रमाणे कोर्ट फीज भरावी लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करून सांगा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांपर्यंत ही लिंक फॉरवर्ड करा. धन्यवाद.